लोकसभेनंतर महायुतीमध्ये कुरबुर सुरू असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत पहिली वादाची ठिणगी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पडल्याचं दिसतंय। कारण खासदार नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात बॅनरवर रंगला आहे। उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपाचे बॅनर लागल्यामुळे मोठी चर्चा रंगली। बाप बाप होता है आशयाचं उदय सामंतांच्या गावात नारायण राणेंचे पोस्टर लागले आहेत। बाप बाप होता है झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है ऐसा मजकूर या बॅनरवर लिहिलाय। कणकवलीतल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरीत उमटल्याचे दिसतंय। कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष या पोस्टरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। या अगोदर कणकवली गावात वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर लागले होते। या बॅनरवर किरण सामंत आणि उदय सामंत यांचा फोटो होता। याच बॅनरचे पडसाद आता रत्नागिरीत पाहायला मिळत आहेत। कोकणामध्ये आता पदवीधर निवडणुका होणार आहेत। त्या अगोदरच महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। परंतु सध्या उदय सामंतांच्या गावात राणेंचा बॅनर लागल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निलेश राणेंनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती। त्यांनी म्हटलं होतं की पालकमंत्री असून देखील उदय सामंत नारायण राणेंना का लीड देऊ शकले नाही। नारायण राणेंना रत्नागिरीमध्ये मताधिक्य मिळाले नाही, त्यामुळे भाजपामध्ये नाराजीचा सूर आहे तो आता या पोस्टरमधून समोर येत आहे।